Hello everyone, welcome to our channel TheJourneyStories, where we get our guests to tell their own stories on their own. Today, our guest is someone who has done Masters of Business Administration. She is a principal of a preschool and she loves teaching in the same preschool. She calls herself a teacher more than a principal. She loves the children and she's always concerned about their overall well-being. She was working in the corporate previously as a manager, but she chose her path to become a teacher in the preschool that her mother-in-law owns. And she is successfully running it and has taken it to the next level. Please welcome our guest for today, Mrs. Dipali Chavan. Hello. नमस्कार. हॅलो. नमस्कार. सो सुरू करताना मला हे जाणून घ्यायचं आहे की आय वुड लाईक टू नो रादर विल कीप इट इन बोथ द लँग्वेजेस. तर हाऊ वॉज युअर चाइल्डहुड, म्हणजे व्हॉट डू यू स्पेसिफिकली रिमेंबर, काय तुमच्या आवडत्या आठवणी आहेत लहानपणाच्या त्या? लहानपणीच्या आठवणी म्हणजे आता आम्ही 4 बहिणी. ओके. 4 बहिणींमध्ये म्हणजे आम्ही एकमेकींशी खेळायचो ना, तर आम्हाला दुसरं कोणी लागायचे नाही फ्रेंड्स, बट स्टील वी हॅड फ्रेंड्स. आता इट वॉज लाईक माझी मैत्रीण होती ती माझ्या सगळ्या बहिणींची पण मैत्रीण व्हायची. सो आमचे फ्रेंड्स एकत्र अँड वी एन्जॉयड चाइल्डहुड. म्हणजे आमचं लहानपण म्हटलं तर तुम्ही ते चाळीतलं होतं प्रॉपर. मग चाळीमध्ये माय मदर वॉज अ टीचर. ती नगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होती. मग ती आम्हाला ठेवायची घरी, डोर लॉक नसायचा. शेजारी सांगून जायची की मी स्कूलला चालले, शाळेत चालले, माझ्या मुलींकडे लक्ष ठेवा. जेवण बनवलेलं असायचं. आम्ही म्हणजे लहानपणापासून आम्हाला माहिती, भूक लागली ताटामध्ये वाढून घ्यायचं, आईने जे बनवलं आणि ते खायचं. ही शिस्त आम्हाला लहानपणापासून लागली. सो या सगळ्या गोष्टी असतात. जेव्हा आई वर्किंग असते तेव्हा मला असं वाटतं की मुलांना चांगल्या सवयी लागतात, म्हणजे करावंच लागतं. वी डिडंट हॅव एनी अदर. डिसिप्लिन आपोआप होतं. सेल्फ सफिशियंट आपण स्वतःच होतो, कारण की वी नो दॅट देर इज नो अदर पर्सन टू टेक केअर ऑफ. करेक्ट. आणि ते नेबरहुड पण इम्पॉर्टंट असते. म्हणजे काइंड ऑफ ते फार लकीली मिळतं लहानपणी असं नेबरहुड, की आपले पेरेंट्स आपल्या नेबर्सच्या भरोश्यावर आपल्याला सोडून जॉबला जाऊ शकतात. दॅट इज समथिंग एल्स. म्हणजे आजकाल तेवढं नाहीये. बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं आपल्याला माहित नाही आजकाल. नाही होत आता, दिवस तसे राहिलेलेच नाहीयेत. आणि तुम्हाला सांगते, ते चाळीतलं घर होतं, शेजारी आमच्या फार्म होतं, म्हणजे पूर्ण शेत. मग आम्ही कधी सुट्टीच्या दिवशी संडेला नाश्ता करायचा की निघायचं शेतामध्ये. मग आमची एक गँग होती 5-6 जणांची, शेजारची आमची. आम्ही सगळे 5-6 जण जायचो. मग त्या शेतात खोलपर्यंत जायचो. मग तिथे चिंचेची झाडं असायची, आंब्याच्या सीझन मध्ये आंब्याची झाडं असायची. मग ते आंबे तोडून काढणं, चिंचा तोडून घरी आणणं. मग कधी त्या शेतामध्ये कधी हरभरा पिकायचा, कधी भुईमूग पिकायचं, पीनट्स, मग ते तोडून खायचं. म्हणजे ते बालपण आमचं खूप छान. पावसामध्ये तर अशी डबकी असायची, मग त्या डबक्यांमध्ये मासे पकडायचे. आठवतं का, एकदा आम्हाला राणी मासा सापडला होता एवढा मोठा. सो वी वर सो हॅपी की आपल्याला राणी मासा. मग तेव्हा माहिती नव्हतं हाऊ टू कीप दॅट. मग आम्ही एक घमेलं घेतलं, त्यात पाणी भरलं होतं आणि त्यात तो राणी मासा ठेवला. बट आय डोंट नो व्हॉट हॅपन्ड, पण तो गेला. मे बी वी वर टू यंग टू नो हाऊ टू टेक केअर. अँड देन ही पास्ट अवे. तर आम्हाला एवढं वाईट वाटलं. मग आम्ही त्याला ते खड्डा करून त्याच्यामध्ये त्याला पुरलं वगैरे. म्हणजे अशा आठवणी आहेत लहानपणीच्या. म्हणजे स्वच्छंदी होतं लहानपण असं. आणि मग मला कधी कधी वाईट वाटतं की आजकालच्या मुलांना, म्हणजे आपण बाहेर एकट्याला खेळूही देऊ शकत नाही. म्हणजे ही आताची परिस्थिती बघता ह्या जनरेशन थोडं वाईट वाटतं की यांना हे असं स्वच्छंदी लाईफ नाही जगता येत. आणि फ्लॅट कल्चर आहे बेसिकली सगळीकडे. ते फ्लॅट सिस्टम असल्यामुळे एक तर तुमचा फिक्स्ड एरिया खेळण्याचा, फिक्स टायमिंग आहे, त्याच्याशिवाय लोकांना त्रास होतो, आवाज होतोय, ते सगळं आलंच. आणि नाही, आधीचं एक्झॅक्टली बरंच होतं, छान होतं. आताप्रमाणे तर एनिवेज, होपफुली परत यावं कधी, तसं झालं तर छान होईल. बघूया तुमची जर्नी, तुम्ही जिथून सुरुवात केली आणि आज जिथे तुम्ही आहात, त्यात काय तुम्हाला असं वेगळं वाटतं की तेव्हा काय होतं आणि आता काय आहे जर्नी? सो जर्नी म्हणाल तर as a professional journey, I started long back in 2000
2004 ओके. from Bajaj Alliance. अच्छा. Right, so I was just college passed out and I got that job. ओके. So the person who was working, the Dipali who was working in Bajaj Finance in the year 2005 and now today, definitely खूप फरक आहे. अच्छा. जेव्हा मी जॉब करत होते, फ्रँकली स्पीकिंग, इन विप्रो और इन स्टीरिया, तेव्हा माहिती नाही, पण एक असतं, येतं ते मे बी वेन यू आर अर्निंग, सो आय एम वर्किंग, मी खूप भारी आहे, आय एम अ व्हेरी गुड पर्सन, दॅट आय एम वर्किंग, आय एम अर्निंग फॉर द फॅमिली. पण त्यावेळेस हाऊसवाईफ काय करतात किंवा त्यांचा काय रोल आहे हे कदाचित मला तेवढं माहिती नव्हतं. करेक्ट. सो वेन आय लेफ्ट द जॉब, आणि खरं आता मी जेव्हा घर सांभाळतेय तेव्हा मला कळतंय की तिचा जॉब काही कमी नाही. एक्झॅक्टली. इवन दो यू आर अर्निंग, यू आर वर्किंग फॉर द फॅमिली, पण हे जे घर सांभाळायचं काम आहे ते संपत नाही. तुमचं 9 to 5 जॉब आहे, मी 9 to 5 काम केलं की माझं काम संपतं. बट दिस हाऊस वाईफ वर्क, ते सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हापासून चालू होतं आणि जेव्हा तुम्ही झोपणार तोपर्यंत ते चालू राहतं. तर ॲज अ वुमन आय थिंक दॅट आय कुड अंडरस्टँड अ वुमन बेटर नाव. अँड देर इज नो हॉलिडे. अँड देर इज नो हॉलिडे. म्हणजे सुट्टीच्या दिवशी मुलं आणि नवऱ्याला सुट्टी असते, बट त्यावेळेस इफ यू सी की तिला डबल काम असतं. बरोबर. काही सण आले तर घर साफ करणं, पाहुणे आले तर त्यांचं येणं जाणं बघणं, खाणं पिणं बघणं, म्हणजे हे सगळं मॅनेज करणं इज सेम ॲज यू मॅनेजिंग युअर वर्क. करेक्ट. सो लाईक टाइम मॅनेजमेंट करायला लागतं तिला, जे पाहुणे येतात क्लायंट मॅनेज करायला लागतात तिला, प्लस डे टू डे तिला टार्गेट तर असतंच ना. सो दिस इज द टार्गेट फॉर युअर डे, यू हॅव टू डू दिस. सो इट्स लाईक वॉट एव्हर यू आर डुईंग 9 to 5, शी इज डुईंग दॅट एव्हरी सिंगल सेकंड ऑफ हर लाईफ. करेक्ट. सो हे जी जाणीव होती ती मला खरंच, म्हणजे आता जेव्हा मी घर सांभाळते तेव्हा कळालं. म्हणजे खरंच हॅट्स ऑफ टू ऑल हाऊस वाईफ्स ज्या आता करतायत काम. तुम्ही जे करताय ते खरंच, म्हणजे ते खरंच काम खूप अवघड आहे. आणि आपण हे आज हसून एवढे वर्ष करतोय आणि करत राहतो टिल युअर 50-60 यू आर स्टील डुईंग. सो दॅट इज मेन डिफरन्स आय कॅन सी की माझ्यामध्ये हा झालाय. अच्छा. आणि म्हणजे मी अशा काही स्त्रियांना, म्हणजे माझ्या कलिग्स होत्या किंवा फ्रेंड्स होत्या, त्या जॉब पण करत होत्या. म्हणजे माझं वर्क एन्व्हायरमेंट जे होतं जेव्हा आय वॉज वर्किंग इन वन ऑफ द कंपनीज प्रिव्हियसली, ते अर्ली मॉर्निंग होतं. ते अर्ली मॉर्निंग शिफ्टला येऊन घरी जाऊन पुन्हा घर सांभाळायचं, कारण न्यूक्लिअर फॅमिलीज, करायला कोणी दुसरं नाही, सासूबाई नाही घरी, सासूबाई गावात वगैरे, असे पण काही होते. आणि ते दॅट इज अ डबल काइंड ऑफ 2 shifts असं म्हणू शकतो आपण. म्हणजे त्या लेडीजसाठी 2 shifts काम झालं. सो यू सेड अँड आय हॅव डन दॅट. ओके. सो वेन आय वॉज वर्किंग इन विप्रो, इट वॉज अन ऑस्ट्रेलियन प्रोसेस. अच्छा. So I used to work in a shifts like 2:30 in the morning, 4:30 in the morning. So I had a maid who will take care of the family. म्हणजे घरामध्ये स्वयंपाकाला बाई होती, सासूबाई. At that time my mother-in-law was a president of Innerville Club. So she was handling that. She was handling a school and she was also taking care of my daughter. She was 7 at that time. Okay. So she was doing all these things. So I had a maid. I said that, Mama, I will keep a maid for you from 9 to 5. So the maid was there, everything was doing good. But after 5 there was no one, right? Correct. So when I used to come home, so I cannot expect my mother-in-law to help me because and any which way she's taking care of so many things in my absence. Correct. So जरी माझी शिफ्ट 2:30 असू दे, 4:30 असू दे, मी संध्याकाळी उठून सगळ्यांचा डबा, म्हणजे माझ्या मिस्टरांची पण अर्ली मॉर्निंग शिफ्ट होती, तर मी त्यांचा डब्बा पॅक करून ठेवायचे रात्री, सगळ्यांचं डिनर बनवायचे. सो ते थोडंसं हेक्टिक व्हायचं. तुम्ही जे म्हणताय त्या करतायत आणि खरंच अजून खूप लेडीज करतायत ह्या गोष्टी. आय कॅन सी माय हजबंड सेड, या शी इज 50 years old and शी इज वर्किंग इन द शिफ्ट 40-45 years. म्हणजे खरंच त्या कशा मॅनेज करतायत हे त्यांना माहिती. आणि आय थिंक आय एम लकी की मला, ओके फाईन, मला हे करायला लागलं, मी केलं, पण मला जमलं नाही तर आय हॅड प्लॅन बी फॉर मी अँड इट वर्क. करेक्ट. सो नॉट एव्हरीवन हॅज प्लॅन बी. बरोबर. थँक्यू सो मच फॉर दॅट आन्सर. असा कुठला तुमचा सेल्फ डाऊट होता कधी जो तुम्ही ओव्हरकम केला आणि त्याच्याबद्दल कुणालाच कधी सांगता आलं नाही किंवा कुणाला माहितीच नाही, असा काही सेल्फ डाऊट?
अशी सिच्युएशन क्रिएट झाली होती वेन आय ॲक्च्युली डाउटेड माय सेल्फ. Okay. Not doubted, actually I questioned myself. It was a phase where I had to decide, should I go for a job or should I join my mother-in-law for a preschool. Okay. मग त्यावेळेस असं होतं की आय वॉज इन टू मॅनेजरियल रोल इन विप्रो. मी ऑलरेडी होते तिथे टीम लीडर, पण शिफ्ट्स ज्या होत्या त्या ऑस्ट्रेलियन होत्या. राईट. सो असं झालं की सगळे म्हणायचे दीपा यू आर व्हेरी गुड टीचर. म्हणजे असं काही नाही मी शाळा कधी चालवली नाही. इन माय मदर इन लॉज ॲब्सेन्स, जसं मी सांगितलं, शी वॉज अ प्रेसिडेंट इन इनरव्हील क्लब ॲट दॅट टाइम. सो मग कधी प्रोजेक्ट्स असतील किंवा काही असेल मीटिंग्स वगैरे, सो त्यावेळेस मी स्कूल हँडल करायची. सो माय मदर इन लॉ सॉ दॅट. म्हटलं दीपा यू हँडल किड्स व्हेरी नाईसली, अँड तू जेव्हा त्यांना पोएम्स वगैरे शिकवते ती मुलं खूप मन लावून ऐकतात. सो वाय नॉट यू बिल्ड द स्कूल. आता मी प्ले ग्रुप चालवते, तू पुढचे वर्ग चालू कर. सो इट वॉज लाईक इन माय माइंड की मग तेव्हा असा डाऊट आला होता मला. डाऊट म्हणजे डोक्यात आलं होतं की मी BCS केलंय, MBA केलंय, एवढं शिक्षण केलंय, आता मी मॅनेजरियल रोलमध्ये आहे, मग मी हे टीचिंग करू शकेल का, म्हणजे असं मला प्रश्न आला होता मनामध्ये. पण मग मी खूप जणांचे ॲडवाईस घेतले त्यामध्ये. मग माझ्या मॅनेजरचं पण ॲडवाईस घेतलं. सो आय आस्क्ड हिम व्हॉट शुड आय डू. मग त्यांनी एक मला ॲडवाईस दिलं की दीपाली, सी यू आर अर्निंग सो अँड सो नाव. ओके, जस्ट फॉर एक्झाम्पल consider that you are running a school now. So what will be your earning 4 to 5 years later on ahead, and what will be your earning if you're working here 4 to 5 years ahead. Okay, so if you do these calculations and then think that whether you want to go for this or not. मग माझ्या आईचं मी ॲडवाईस घेतलं. माझ्या आईची तर इच्छा होतीच की तिची जशी शिक्षिका आहे तशी कोणीतरी एक मुलगी शिक्षिका व्हावी. सो तिचं ॲडवाईस घेतलं, बऱ्याच जणांचे ॲडवाईस घेतले, बिकॉज दॅट डिसिजन वॉज नॉट इझी फॉर मी टू मेक. बिकॉज आय वॉज अर्निंग, आय वॉज वर्किंग सिन्स आय वॉज 22. ओके. मग फायनली आम्ही असं ठरवलं की ओके फाईन, आय गो फॉर इट. ग्रेट. सो दॅट इज वन थिंग दॅट नो वन नोज, दॅट I am running the school, but what was it behind the scene? It was going in my mind that should I go for it or not? Correct. And finally I went for it, and dual mindset. Yeah, and I actually feel good that I'm lucky that I took that decision. Great. And it made a different version, and it invented different version of myself. Great. I mean, if it is making you happy today, that decision is making you happy today, then nothing like it. That was the best decision that you took, I will say. म्हणजे मी तेच म्हणेल की बरं झालं की तुम्ही या क्षेत्रात आला, आणि that could have been in your DNA as well. You know, teaching. Not everybody can be good with children or can control children, because children can irritate people instantly, and people can get irritated. पण ते पेशन्स ठेवून कामली स्टुडंट्सला सांभाळणं, त्यांच्याशी बोलणं इज अ डिफरंट स्टोरी. सो दॅट हॅज टू बी विदिन ऑलरेडी. ते डेव्हलप नाही करता येत, म्हणजे नाही येऊ शकत. रादर डेव्हलप करता येत नाही, त्यापेक्षा वेन यू लाईक इट यू एन्जॉय दॅट मोमेंट, अँड वन्स यू नो दॅट then it becomes easy for you to handle. Then it becomes easy for you to control that. Correct. You can be one with it. And yeah. तुम्ही जेव्हा स्कूलला ॲज अ टीचर टेक ओव्हर केलं, तर असा काय एक चेंज तुम्ही इम्प्लिमेंट केला जो स्टुडंट्ससाठी फार फायद्याचा ठरला किंवा त्यांची लाईफ इम्प्रूव्ह झाली? सो बरेच जणांना असं वाटतं की प्री स्कूल म्हणजे ABCD नंबर्स. ओके, बट मला वाटतं की ABCD आणि नंबर्सच्या फार पुढे आहे प्री स्कूल मॅनेज करणं. दीज किड्स हु आर 3 to 5 years old, मोर दॅन ABCD अँड 1 2 3 4, त्यांना त्यांची थॉट प्रोसेसच समजत नसते. सो दे डोंट नो हाऊ टू डील विथ देअर इमोशन्स. Okay. Sometimes they will just cry whatever they want. So it may happen that the hanky padlay हातातून chair मधून खाली and she is only crying. So we have to ask, why are you crying, beta? What happened? So she said, my hanky is there. so we need to train them emotionally as well. Okay, and connect more with them. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो, what we do, my instructions to all teachers. So whenever the children comes in the morning, first is our greeting session. In that greeting session, we just speak. So in that, we'll ask them, how was your weekend? What you did yesterday? How you're feeling today?
So these are small questions through which they can express themselves. Correct. Right? And these communications, so small communications, help us to understand their thought process. Yeah, their psychology, what they are thinking. And we also teach them, okay, fine, so you want to say this, मग हे ह्याला असं सांग, तुला कसं वाटलं, मग छान वाटलं ना, okay, fine, मग express that feeling. So they say that sometimes they say that no, I was not well, so मग कुठे गेलो नाही, मी घरीच बसलो होतो. Okay, fine, मग तू घरी बसला होता, मग तू बोर झालास का काल? So they say, हा, मी बोर झालो घरी बसून. So we need to tell them that this is the feeling and this is the word for this feeling. Okay. Right? So that communication is key to connect, and that we do in our school. And mostly for the higher classes, mostly for the senior KG students. See, our school, when you put your child in a preschool, it is small, right? Correct. So we in my school, the teacher-student ratio is 15. Achha. So for my nursery class, I have 3 teachers. Okay. Understanding, they are very small. They need constant monitoring. Correct. So we have 3 teachers. Wonderful. For junior KG, I have 2 teachers. One is the main teacher, one is assistant teacher. I have 1 teacher for senior KG, and there is an assistant if she needs. Okay. Right? Great. So my main message to my senior KG students is, don't get bullied in your life. If there is someone who is troubling you, see, the big teacher, you will have only 1 teacher at that time. You will go in first class. Correct. Okay, so if anyone is troubling you, open your mouth and tell it to your teacher. Don't be shy. Right. So that one message I give, and I think that will change their life. Exactly. No, that is a wonderful way of nurturing them at the very early age or at the beginning, so that they will learn the art of expressing themselves, and they won't be an introvert, kind of. They will be able to speak to anybody and let their feelings be known. I mean, whatever is going on in their life, that will be easier for them to, and that's a very good thing that you do. I really appreciate that. Yes, and it is, fun to speak with them. You come to my school and speak to them once. So it is like you can't stop speaking to them. So that greeting session might go for half an hour sometimes. That's nice. That's nice. I mean, luckily, I also like talking to children, and they reciprocate as well. I mean, I'm blessed about that. But yeah, definitely, we'll try to sometime do visit. Yes. One thing I also saw in one of the reels or videos, I don't know, but in outside India, somewhere in Japan or somewhere that side in the Asian country. The principal of the school, once he comes in, he's a guy, so he comes in and he high fives every student. I mean, greeting them with a high five, and that's also a very good idea that he has applied. I mean, then that's a personal connect with each and every student, being a principal. Then that usually what we have seen as a principal in our time, they used to be in their own cabin, and if something goes wrong, then only we get to see the principal. Otherwise not. But then, that was something I wanted to say here. Yeah. So that is the reason I'm a principal, but I would like to know more as a teacher than a principal. That's the reason I teach all the classes. Great. Yeah. And that's self. And that is the personal connect I have with each and every student and the parent as well. Wonderful. That is important. Otherwise, how would you give a feedback? Just a WhatsApp message about the child is not worth. Yes. Great. So, ही शाळा तुम्हाला घडवते की तुम्ही शाळेला घडवताय? तुम्ही काय सांगाल? शाळा चालवताना, when we run a school, there are many different activities that we do. Example, prepare lesson plans. So set up a routine for the students. Decide which activities we are taking. So manage classroom. So there are many things which we do, and we deal with students in day-to-day life. But while doing all these things, we can say that we see the change in ourselves as well. Achha. So we learn patience, we learn compassion from the student, and while seeing their unconditional love, if you see the teacher, the student, they sometimes hug you. Okay, so that is a charging point. If even you're tired, you're emotionally not, so if you feel that someday, okay, fine, I don't want to go to school, but I have to go, I got ready and went to school, and see them smiling and hugs, it is you can say that without electricity recharge.
Correct. for the mind, for the body, everything. So this is how the school is building and us, and we are building the school. It is happening all together, and it is very beautiful. Great. I mean, now as you've been doing this for quite some time now, if somebody is a newbie, new teacher who's just passed the exams and is a teacher and joined a school, preschool, she may have her own kid. Let's assume, and ती जर इथे येऊन इतक्या मुलांना बघते, सो तो बिहेवियरल तिथे काही डिफरन्स असतो का इनिशियली, की नाही माझं बाळ हे माझे नाहीयेत, किंवा ते दुसऱ्या कोणाचे किड्स आहेत, तर त्यांच्याशी थोडंसं बिहेवियरल डिफरन्स असतो का, असं तुम्हाला कधी जाणवलंय का कुठल्या नवीन टीचर बद्दल, म्हणजे त्यांनी कधी व्यक्त केलं असेल असं काही तुम्हाला? ऍक्च्युली असा आलाच नाहीये चेंज. आणि वाईल हायरिंग आय एम व्हेरी चूझी अबाउट माय टीचर्स. ओके. सो जेव्हा मी टीचर हायर करते तेव्हा मी हायर करताना आय आस्क हर, इफ फॉर एक्झाम्पल यू आर रनिंग अ प्री स्कूल अँड वन ऑफ द स्टुडंट peed in the pants and there is no maushi, what will you do? If she says that okay fine, I'll change the clothes, I'll clean the classroom and I will change the clothes and I will call his parents, then I hire that teachers. There are many teachers, why you don't have maushi? Yeah, I have a maushi, but what if maushi is not there? Not there at that moment. Yeah, at that moment someone vomit, what will you do? Okay, so the teachers which are there with me, right, so they take care of the students, take care of the child as they are their own. Okay. If they vomit, if they pee, still they take care of them. Yeah, that's somewhat my point was ki if they treat the children of the school as their own children. Yeah, and while hiring a teacher, it is now my responsibility. When I hire a teacher, I should hire a teacher like that. Correct. Even though she can't speak English, I can train her. Correct. Right? But this is one thing which is from within. Correct. I cannot imbibe these feelings that okay fine, these are your, treat them as your own child and do everything. I cannot do that. For every woman who want to be a preschool teacher, okay, that one thing you have to understand, that you have to treat those children as they are your own. Correct. Because at this age they need care, motherly care, because Correct. they are away from their mother, they are very small. Exactly. Right, at that time we should give them that comfort. Correct. And that will not come, वो artificial नहीं है. That is not one thing which is artificial you can get. Do you run the school any different than how your mother-in-law used to run the school? My mother-in-law, I will not say that I am running the school differently. Okay. But when my mother-in-law used to run the school, she used to run only one class. Okay. That is playgroup. Okay. Okay. So at that time it was not Mickey Mouse preschool, it was Mickey Mouse playgroup. Okay. Okay. So we had only one class. But that class also had 40 to 45 students in one playgroup. Okay. Okay. So that count she had when she was just running a playgroup. Okay. Right. So now when I started, I increased the class. So I started nursery, then junior KG and then senior KG. Great. Junior and senior, I think this is my third year. Okay. So since 3 years I started LKG, UKG batches. Before that it was nursery. Okay. So I will say that my mother-in-law was doing magic with kids. Even now she is suffering for Parkinson's. Okay. And we still have daycare at our home. So still she has that connect. She cannot speak, but she has that connect with them. Yesterday only, कालचीच गोष्ट आहे, आमच्याकडे एक दिल्लीची पाळणा घरात मुलगी आहे. ती म्हणाली, तिची आई म्हटली हम जा रहे ना, मैं तेरा कुछ, शी वॉज नॉट डुईंग समथिंग, सो हर मदर सेड तुझं नाव मी, I will tell your name to Deepa Miss. So she was okay with that. Then she said, I will tell your name to Aji. Everyone calls her Aji. Then she started crying. आजीला नको सांगू तू. And she was so connected to Aji. म्हणजे मुलांशी कसं कनेक्ट करायचं, that is one thing I have learned from her. And that I will not change. Even though she is running the school or no, but those things I will follow.
Wonderful. So how to connect with them emotionally. So yeah, we said, Mama, हम दिल्ली जा रहे हैं ना, हम आजी को लेके जाएंगे. And on calls also she said, उसकी दादी जी को बोल रही थी, दादी जी डोंट वरी, यहाँ पर आजी है ना, वो मेरा बहुत अच्छा ख्याल रखती है. अब so वो थिंग फिर मुझे jealous हुआ. See, I am the one who is spending more time with her, but she is still connected to आजी. So that is one thing which is to learn from her, how to connect. Great. So that I will not change. The way she was doing it will continue. But yeah, definitely I have started I started using new culture as the classes grow. So what Right. we've done is in our school we have started Samskar Varga. Okay, great. Yeah. So what happened is day-to-day life, everyone is a working parent. So सणाबद्दल आपल्या ज्या आहेत मुलांना समजत नाही. So they don't understand why we celebrate. Correct. सण झालं, छोटे छोटे श्लोक झाले, खूपच महत्त्वाचं. मॉरल स्टोरीज झाल्या, ह्या गोष्टी मुलांना कळत नाही. रामायण झालं, महाभारत झालं. सो व्हॉट वीव डन इज, मुंगी मॅडम म्हणून आहेत आमच्या तळेगावमध्ये ज्या संस्कार वर्ग घेतात. आता त्या आपल्या स्कूलमध्ये पण आठवड्यातून एकदा वी हॅव स्टार्टेड विथ द संस्कार वर्ग क्लासेस. Wonderful. Yeah, so that the students are connected to our culture. That Exactly. is one thing. Exactly. Then we have sports activities. So once in a week, sports activities are conducted. Dance is conducted. Wow. I have gymnastic for LKG and UKG. So gymnastic. So before started this, I investigated. मतलब I studied कि which sport I can start. So then while studying, I understood that gymnastic is best. It says master of all sports is gymnastics. Right. And you can start from the age of 3. Correct. So we started gymnastic. Wow. And my students are doing stunts really well. And parents are also saying that Miss, बहुत अच्छा आप कर रहे हो. You are doing very nice. That ये Exactly. exposure मिल रहा है. And my students have also gone to football matches. So not just in school, outside. So it was a tournament. Okay. Yeah, so football tournament happened in Ravit. So I took my classes nursery, junior and senior, and junior KG students won the trophy. Wow. So it was a different experience. Turf was there and it was a match, and so they did good. So the thing is, I motivate my students. In school or inter-school competitions are happening. We have RT competition, Aarti competition, we have speech competition, we have drawing competition. This year we conducted show your toy. Okay. So this was for the small students. They have to bring their favorite toy and they have to tell about their toy. Okay. So it was very simple activity, Right. but yeah, it will improve their communication, confidence, right? Correct. And speech. So small competitions I take, but I also make sure that I take them out. So whenever I get an opportunity that there is a competition in so school, I take them. So Venkateshwara school, you might know, it is in Kamshet, and Dr. D.Y. Patil High School, which is there in Ambi. So they conduct inter-school competitions. So every year I take my students to the competition. Wonderful. And they win. In Venkateshwara, I think we won 20 trophies. Wow. And at D.Y. Patil, we won 6 prizes. Wonderful. So that, Wonderful. yeah. So see, the thing is, yeah, I'm doing everything in my school, but when you go outside, it is a different exposure altogether. Exactly. And we also come to know where we stand in today's world. So that is one thing that I am doing differently. Why? Because there are different classes and different necessary according to their age limit. Correct. But basic concept of teaching and teaching practices I have all learned from my mother-in-law, and that will not change. That is her legacy that I will continue. Exactly. And I'm sure that will be continued in a very, very wonderful way in the future. Yes. I'm sure of that. Listening to you, what you're doing right now for all the students. And such activities at such a young age is very beautiful, I would say, because when they'll actually move to the higher classes, they move to different schools, maybe different cities if their parents move. There, they may not have these activities, but you have inculcated the love for these activities already. So they may follow those passions whenever they are, or whichever school they go in. So that's a very good initiative, I would say, that you've started. Wonderful, wonderful. What are the number of students that you are teaching right now, or there in your school? म्हणजे आता किती students आहेत? तुम्ही म्हटलं मगाशी की your mother-in-law started with 45 students as a play group. तर Yeah. आता
किती स्टुडंट्स आहेत तुमच्याकडे? So the count is around 120 now. वाव. Yes, and we have 4 classes, 120. So when I started from 15. For one class, when I started nursery, I started from 15, and then gradually it increased. My classes increased, and apparently, the message for the parents, I want to say that whenever you put your student for any co-curricular or activities, so make sure that those activities are age appropriate. Correct. Right, I can see that many preschool are teaching abacus. They are teaching Vedic maths for preschoolers. Right, if you see, the actual ideal age to start abacus is 6 plus. Okay. And many special cases you can start at age 5. Right. Okay. So we have, in my school, I don't take abacus because that is not age appropriate. For parents also, I will say that whenever you put your student in any school or any activity, just first study what this activity is, from which age I can start. Even I don't have Kathak or Bharatnatyam classes in my classes because the bones are very delicate, so it should start after 5 or 6. So that is the reason I have also not taken classical dance. So when I choose the activities for the students, I first study it. Is it okay for my children? Should I start it? Then I start it. That's actually nice. And one more thing that you said or you mentioned, तुम्ही आपले संस्कृती स्पेसिफिक क्लासेस घेतात, म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटीज डेव्हलप करण्यासाठी, कल्चरल नॉलेजसाठी क्लासेस घेतात, किंवा ती पण इन्फॉर्मेशन मुलांना देते. दॅट इज समथिंग विच इज व्हेरी गुड ॲट दिस एज. हे याच एज पासून चालू व्हायला पाहिजे. म्हणजे द एज स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज तुम्ही जे आता म्हणाल्या, सो दॅट इज समथिंग is really nice. That really impressed me, and that's really wonderful. Yes, and we will also start with the Gita part. मग गीतेचे अध्याय आम्ही सांगणार आहे काकू. Wonderful. Not for the nursery schools, but yes, junior LKG, senior KG students can do it. So we will also start one एखादा पाठ शिकवला मुलांना. So we are starting that. Wonderful, wonderful. My next question will be, what is that something about running a school that outsiders misunderstand? Yeah, running a preschool yeah. specifically. Actually, when outsiders see, they think that what is a preschool? They just have to teach ABCD 1, 2, 3, 4 numbers. But it is not just ABCD 1, 2. There are small minds. You have to train them emotionally. You have to teach them social skills, the emotional development. We have to develop their communication skills. Right. And something that it is okay, fine, if you like the school students, if you like the kids, you can run the school or you can teach them. It is not the case. See, it needs training, it needs planning a lesson plan the activities. Like I said before, co-curricular activities. So we need to plan, we need to see, which activities we can give to the students. So it is not just running a preschool is not easy job. So there is lot of planning. Not just planning, then inculcate whatever the trainings are there, inculcate those training in the students. It is very difficult when you are dealing with small minds. Correct. So they are not mature, right? Correct. So that to teach them at their level, you have to come down to their level. Correct. And then do the things which I think it's not easy. Right. And not everyone who likes kids can do it. It is a myth, I think. Or vice versa. Not just liking, you have to know how to deal with them. Correct. It could be also vice versa. Vice versa. तुम्ही स्त्रियांना असं काय ऍडवाइस देऊ शकता की ज्या स्त्रियांना असं वाटतंय की मी माझ्या करंट रुटीन मध्ये अडकलेली आहे, किंवा याच्याशिवाय मी अजून वेगळं काय करू शकते किंवा काय करू शकत नाहीये? काय ऍडवाइस कराल तुम्ही? मला असं वाटतं की 80% स्त्रिया आहेत रुटीनमध्ये अडकलेल्या आहेत, अँड दॅट इज अ फॅक्ट, राईट? सो आय हॅव सीन मेनी लेडीज, इवन आय हॅव बीन थ्रू दॅट फेज, की मला असं वाटलं की नाही मलाच सगळं करायला लागतंय, मग मला हे करायला लागतंय, मला ते करायला लागतंय, मी अडकून गेली आहे, मला बाहेर माझी स्पेस नाही आहे. सो माय फ्रेंड गेव मी दिस ॲडवाईस, आणि ही ॲडवाईस माझी लाईफ तर चेंज केली ॲडवाईजनी, पण ही ॲडवाईस आज मी माझ्या इतर मैत्रिणींना देईल तर त्यांची पण लाईफ चेंज होईल. तर मला त्यांना हेच सांगायचं आहे, मला मान्य आहे की तुम्हाला सकाळी उठून डबे करायला लागतात, मुलांचे, नवऱ्याचे, त्यानंतर घरातलं सगळे कामं करायला लागतात. बट वन क्वेश्चन यू कॅन आस्क युअर सेल्फ, इज देअर एनीवन हू कॅन डू दिस जॉब फॉर मी? देर कुड बी 2 answers, yes
और नो? इफ द आन्सर इज येस, मग डेलिगेट करा. कुणाला द्यायचे ते डेलिगेट करून टाका तुमची कामं. इफ द आन्सर इज नो, देन यू हॅव टू अंडरस्टँड, जर हे मलाच करायचे तर मला हे करायचे ग बाई, मला एवढं कामं असतात, हे करून तुम्ही इमोशनली स्वतःला डिप्रेस करताय. राईट? सो एक्सेप्ट दॅट दिस इज माय वर्क, दिस इज माय जॉब अँड नो वन एल्स इज गोइंग देअर टू डू इट. सो प्लॅन युअर टाइम, डू दिस थिंग्स, ओके, अँड देन यू सी युअर लाईफ विल बी इझी. तर एक्सेप्ट करा की हे माझं काम आहे, हे मलाच करायचंय, दुसरं कोणी करणार नाहीये. तुला दुसरं येणार आहे का दीपा तुझा स्वयंपाक करायला? ती माझी मैत्रीण सरळ म्हणाली, दीपा तुला येणार आहे का दुसरं कोणी करायला? हे तुलाच करायचंय ना, मग तू याचा इश्यू का करतेस? सो दॅट वॉज हर वर्ड्स. अँड ऍक्च्युली मी त्यानंतर विचार केला की मी हे विचारांनीच थकून जाते की अगं बाई मला एवढं करायला लागतं, मला सकाळी उठून नवऱ्याचा डब्बा बनवायला लागतो, रात्री नवऱ्याचा डब्बा बनवायला लागतो. व्हॉट इट इज देअर. म्हणजे बोलून बोलून आपण आपल्याला त्रास देतो, एक्झॉस्ट करून घेतो. आणि सेकंड असू शकते एक गोष्ट की खरंच मी करते, आय हॅव एक्सेप्टेड, आय एम डुईंग थिंग्स, आणि कधी कधी फिजिकली यू आर नॉट फिट. बऱ्याच महिला मी बघते ज्या स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष करतात. शरीरामध्ये मे बी स्वतःचं आयर्न कमी असेल किंवा B12 कमी असेल, कुड बी एनिथिंग, त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो. दॅट कुड बी वन पार्ट. सो आय विल से 2 थिंग्स. फर्स्ट, बी हेल्दी, जे आपल्याला करायचं त्याचा गवगवा करू नका, हे मला करायचंय, बाऊ करू नका, इट इज देअर, ते आपल्याला करायचं आणि सगळं जग करतंय. इट इज नॉट लाईक यू आर द ओनली वन हू इज डुईंग, एव्हरीवन इज डुईंग दॅट. फ्यू ऑफ देम आर डुईंग अलॉंग विथ द जॉब. सो डोंट से दॅट मलाच एकटीला करायचंय. तुम्ही हा विचार केला, देन इट विल बी इझी फॉर यू. सेकंड, बी हेल्दी. तुम्ही थोडासा व्यायाम करा, डॉक्टरकडे जाऊन या. इफ यू थिंक दॅट मला खूप दमल्यासारखं होतंय काम केल्यानंतर, मग एकदा डॉक्टरला चेक करा की मला का होतंय सर, मी हे करते, व्यवस्थित खाते. सो दे विल नो की काय तुमचं आहे टेस्टिंगमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी करेल. अँड थर्ड थिंग, वी आर नॉट रोबोट्स, राईट? सो वी नीड सम स्पेस. आता ही स्पेस असू शकते, मे बी गो आउट विथ युअर फ्रेंड्स, मैत्रिणींबरोबर कधी बाहेर जा, एखाद्या मैत्रिणीला घरी चहाला बोलवा, मैत्रीण नसेल तर बहिणींबरोबर जा. मग ते थोडंसं स्पेस पाहिजे. दॅट इज अ रिफ्रेशमेंट फॉर युअर माइंड. सो आय विल से, इफ यू थिंक दीज 2 थिंग्स इफ यू फॉलो, की मला असं नाही वाटत की तुम्हाला स्टक वाटेल लाईफमध्ये. करेक्ट. एक्सेप्ट थिंग्स. करेक्ट. म्हणजे ते एक्सेप्टन्स सगळ्यात पहिली पायरी आहे की त्या लॉक्ड किंवा कंजेस्टेड किंवा स्टक माइंडसेट मधनं बाहेर निघायची, की तुम्ही ऍक्सेप्ट करा गोष्टी. दॅट इज द फर्स्ट थिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे आय होप की आमच्या व्ह्युअर्सला ते ऐकून फार चांगलं वाटेल आणि काहीतरी ते नवीन इम्प्लिमेंट करू शकतील, जर त्यांनाही सेम फिलिंग असेल. खरंच छान झालं मैत्रिणींनो, तुम्ही आणि तुम्ही हे करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. आणि मी ही स्वतः केलं, मला त्यानंतर असं थकवा जाणवला नाही, काही नाही. मी म्हटलं ओके फाईन, माझं काम आहे ना, देन आय प्लॅन्ड. मग माझा मी दिवस प्लॅन केला, ओके मला या गोष्टी करायच्या, 9च्या आत मी करून माझा दिवस मला मोकळा करेल. सो प्लॅनिंग करा, टाइम मॅनेजमेंट करा. बऱ्याच बायका टाइम मॅनेजमेंट नाही करत. सो मॅनेज युअर टाइम अकॉर्डिंगली, यू विल गेट प्लेंटी ऑफ टाइम फॉर युअर सेल्फ, युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. वंडरफुल, वंडरफुल. Do you think women are expected to handle everything more than men? Is that fair according to you? See, I will not say that it is fair or unfair. There is not a question of fair or unfair. Actually, the question is, can they handle? Okay. So आपण भारतात राहतो. भारताची जर आपण हिस्ट्री घेतली तर जिजाऊंपासून ते शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई घ्या, पेशव्यांच्या पत्नी घ्या काशीबाई, राणी लक्ष्मीबाई. ओके, ह्या सगळ्या पत्नी होत्या. महाराज जेव्हा त्यांचे जायचे, युद्धांवरती जायचे किंवा मोहिमांवरती जायचे, महाराज असताना त्यांचं काम असतं घर सांभाळणं. पण जेव्हा महाराज बाहेर जातात तेव्हा त्या राज्यकारभार आणि घर हे सगळं त्यांच्या हातात देऊन जायच्या. सो मी म्हणेल आपल्या हिस्ट्रीमध्ये आहे की आपण करू शकतो हे. मी असं नाही म्हणत की करत नाही किंवा करायला नाही पाहिजे. ओके, सो मग असं असतं की ह्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपण करू शकतो. पण हे फेअर आहे का अनफेअर आहे तुम्हाला ठरवायला लागेल. कारण की काही काही ठिकाणी खरंच होतं की सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर लादल्या जातात. अशा वेळेस घरातल्या मोठ्यांनी किंवा पत्नीने, त्यांच्या नवऱ्याने हे समजून घ्यावं. आणि जर त्यांना खरंच ओव्हरलोड होत असेल जबाबदाऱ्यांचा तर थोड्या जबाबदाऱ्या घ्याव्यात. आता असं नाही पूर्वीसारखं राहिलं नाहीये ना, आता बायकाही काम करतायत, नवरेही काम करतायत. तर तिची जबाबदारी थोडी जर कोणी घेतली तर तिचा लोड कमी होईल आणि ती करू शकते. दॅट इज नॉट. पण मग त्यानंतर प्रेशर होतं. मग
मग Correct. तिला इमोशनल तिला आजारी पडेल किंवा इमोशनल तिला बर्डन होईल, मग ती शकतं. मग अशा क्वेश्चन सारखे ती स्टक होईल. सो Correct. इफ पॉसिबल तिच्यावर द्या जबाबदाऱ्या, पण तिला थोडीशी हेल्पही करत जा. ओव्हरबर्डन करू नका. कधी कधी छोट्या छोट्या मदती जरी केल्या ना, आता फॉर एक्झाम्पल जेवायला बसताना पानं जरी घेतली किंवा जेवण झाल्यानंतर पाण्याच्या बाटल्या पानं उचलून ठेवली, डायनिंग टेबल स्वच्छ केलं, ही छोटीशी मदत असते, बट इट मेक्स अ डिफरन्स. माझ्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या जर पुरुषांनी घेतल्या किंवा मुलांना तिने दिल्या, तर मला वाटतं की तिच्यावरचं बर्डन कमी होऊ शकतं आणि ती करू शकते. दॅट इज नॉट अ पॉइंट, बट वी शुड नॉट ओव्हर बर्डन हर. सी द जनरेशन इज नॉट दॅट स्ट्रॉंग. आता आपण बघतो, माझी आई आणि मी, आमच्या दोघींच्या एनर्जीमध्ये खूप फरक आहे. Correct. वेन शी वॉज माय एज शी वॉज मोर एनर्जेटिक, अँड आय कॅन सी मी अँड माय डॉटर एनर्जी लेवलमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे हे डिटोरिएट होत राहिले. त्यामुळे आपण ओके फाईन, राणी महाराजा करत होत्या, काशीबाई करत होत्या, जिजाऊ करत होत्या, म्हणून आपणही करू शकतो असं नाही. देर आर सर्टन लिमिटेशन्स नाव, मे बी बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल, बरोबर. पोल्युशन आहे, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एवढी ताकद राहिली नाहीये. अशामध्ये मला थोडं जर का सपोर्ट मिळाला तिला, तर ती छान करू शकेल. अगदी अगदी अगदी. आणि म्हणजे माझं पण म्हणणं तेच आहे की दोघांनी किंवा हजबंड वाईफनी सोबत मिळून कामं वाटून घेतली तरी चांगलं आहे. पण त्यामध्ये मी असंही काही पाहिलंय की तो पोलाइटनेस एकमेकांसोबतचा असणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग मी जॉब करते तर मीच एकटी काम का करू, हे तिथे यायला नको. मग दॅट लीड्स टू समवेअर एल्स. म्हणजे माझं असं अनुभव आहे, तुम्ही बघून आहे की तसं नको व्हायला. मग ते ठीक आहे, तू करतो का, मी हे करते, तू ते करून घेतो का, हे असं राहिलं तर बेटर असेल असं मला वाटतं. नाहीतर मी पण जॉब करते ना, मी का करू काम, तसं नको. इट हॅज टू बी म्युच्युअल अंडरस्टँडिंग. करेक्ट. आणि पोलाइट वे. या पोलाइट वे, आणि इगो कुठे कुणाचा हर्ट होऊ नये ही काळजी घ्यावी. हे सगळ्यांनीच करावं. नवऱ्यानी बायकोचा, बायकोनी नवऱ्याचा, पण म्हणजे आणि कुणीही कुणाचा मान ठेवला तर तो पण आपल्याला रिस्पेक्ट सेम मिळणार. सो आय थिंक इट शुड बी लाईक दॅट. Great, great. So, moving on to the next question. If your preschool children describe you after 10 years, what would you want them to say about you? First of all, I will be amazed that my student remembering me after 10 years. कारण काय होतं, preschool, they are very early age and fade out, memories fade out once they grow. But if they meet me and they want to say something, I would like to be known as their teacher rather than a principal of the school. Okay. I would like them to say that, oh, Dipami, she is the one who taught me phonics. She is the one who taught me to read. Dipami, she is the one, yeah, and she taught us dancing. Dipami, she is the one, yeah, we played first football match when we were in Mickey Mouse preschool. Right? So, the exposure which I am giving them, she is the one who identified that I am good in gymnastics, and that is the reason I am a good athlete now. Correct. Right? So this is how I want my students to recognize me or say about me when they meet me 10 years down the line. So my target is identify what is best in them and motivate them to build the career in that particular aspect. For example, if a student is not going in studies, yeah, ABCD, no, not doing at all, or average, but she is good in gymnastics. Right? So I will tell her parents that, okay, fine, so when you're choosing a school, yeah, choose a school where she will get more exposure on sports. Right? Correct. So that is how I want my children to recognize me as a teacher rather than a principal. Great. My teachings will remain with them throughout the life. Absolutely. I'm sure they will, and they'll remember you the best possible ways, and as you're expecting them to. So moving on to the next question, I would like to know if money and fear was not a constant, what would you build next? If money and fear is not a constant, then I will build a world for the students. Okay. The world, as I told you, how was my childhood, right? Correct. So it will be a school, then farm, and then there will be rains, and the children will play in water, right? And there is no fear of anything. So I would want to create a fearless, free, environmental school for the students,
Okay, so that is my dream. Like, so I will build a school in farm, and Great. student will do farming. So that will be holistic development as well, and they will Exactly. be connected to the nature. Correct. That now it is not happening, and they will play in mud. They will get wet in water, and no fear and no restrictions. So I want to create that world for the students. Wonderful, wonderful, and that's a very brilliant idea, I would say, to connect students back to the nature, let them do whatever they like to. It's like no foundation happiness. We can call it. That will be a brilliant idea, I would say. या जसं आपण लहानपणी चिखलात खेळायचो, Exactly. दे विल डू दॅट. म्हणजे दॅट इज वन थिंग दॅट इज दे आर मिसिंग. आता पाऊसच नाहीये, पाऊस पडला तरी आपण मुलांना बाहेर पाठवत नाही, सर्दी खोकला होईल म्हणून. So I want to build that thing. So I want to get that our old days Correct. back, and there's one thing that they're missing. Correct. Really a wonderful thought behind that, and I really wish that you are able to do that someday. Thank you so much. And what is your message for the parents that you'd like to? I will give this message to the parents of preschoolers. Okay, so Okay. that is preschool specific. Okay. I would like to say, parents, the student, your child, okay, they are in the age of 3 to 5 or 5 years below. So these are golden days of their life and your life. Okay, so I will say, make most use of these years. These years will not come back. Correct. Now my daughter has grown up. Right. Okay, so talk to them more and more. Don't waste these moments on phone or any gadgets. I see most of the parents, they're working and then give the phone. Then they say, Miss Ma, आम्ही कामं कशी करणार? Take your child. If you're cooking, make them sit on a dining table or make them sit on a kitchen ota. Okay, and talk to them and do your work. Right. Okay, these are the golden moments. We still actually cherish when we see the memories. We recall the memories. So, Meri beti, she was a big fan of Chota Bheem Okay. and Krishna. Acha. So, she used to make us characters. Then I will be Yashoda, my mother will be Putna, and my husband, he will be all the asurs. Different characters, right? Yes, and no screen, no screen for her till she was 5. Wonderful. Even later on, no. So we used to enact these characters. So these are few memories that you connect, and it will stay with you for the lifetime. Exactly. So the parents, spend time with your children. Don't give them gadget. It is spoiling their brains. I can see when we used to run the school before. Okay, the students who are hyperactive, you can see they are very active. Right. Okay, the count was very less. 1 used to be the count in the entire school. Now in one class we have 2 to 3 students who are active. Okay. And it is happening majorly because of mobile phones. So avoid screen. If you want to give them screen, give them television, TV वरती दाखवा त्यांना, if you want to show them anything. Correct. But I will say no screen at all till the age of 5. After that, it should be a limited access. Exactly. Create beautiful memories with your little ones and cherish them. They will also feel good. You know why? Because many times they come to us and share everything. Why? Because they know that there is a connection with my teacher. Okay, so build that connection with them and spend more and more time with them. राईट. व्हेरी ब्युटिफुली साईड. आणि यामध्ये एक माझा अनुभव सुद्धा किंवा माझं ऑब्झर्वेशन म्हणा किंवा एक ॲनालिसिस म्हणा, छोटं, असं काही खूप मोठं नाही आहे, पण आजचा जो काळ आहे त्यामध्ये इफ यू आर नॉट स्पेंडिंग टाइम विथ युअर चिल्ड्रन वेन दे आर व्हेरी यंग, don't expect them to take care of you when you will be old. That is what I can sense or see. Because कसं होतं ना की दोन्ही पेरेंट्स वर्किंग होतात, मुलांकडे लक्ष द्यायला केअरटेकर असतात, आणि मग त्यांना जेव्हा पेरेंट्स पाहिजे असतात तेव्हा पेरेंट्स त्यांच्यासोबत नसतात किंवा झालेलं आहे, बघितलेलं आहे असं म्हणू शकतं. आणि जेव्हा पेरेंट्सला मुलांची गरज असते then they are not there. So तो जर बॉन्ड आधीपासून बनला तर तो तेव्हापर्यंत राहील असं मला वाटतं. सो it seems to be a wonderful knowledge session from you today.
Yeah. आणि खूप छान वाटलं तुम्ही ते आलात आणि तुम्ही आपल्या आयडियाज शेअर केल्या. दॅट विल बी व्हेरी व्हेरी हेल्पफुल टू ऑल अवर व्ह्युअर्स मला असं वाटतं. आणि रिअली थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर टुडे अँड sharing the insight on how a teacher and a teacher should be rather. Thank you so much. You're welcome. Thank you so much. Thank you. Hi everyone. I am the co-founder of Mickey Mouse Preschool. We are running this school since 18 years in Talegaon, Dabhade. This is one of the oldest and favorite preschool in Talegaon, Dabhade. Along with studies, we also take co-curricular activities like sports, dance, samskar work, football is also taught in our school. We take care of the holistic development of our student and understand emotional needs of the students, so we connect more with our students. We have 4 classes starting from playgroup, nursery, juniors at KG and senior KG. We have 15 to 1 teacher student ratio. So there are 3 teachers in our nursery class, 2 teachers in our junior KG class. So we make sure that your child is being taken care neatly. It is constantly we monitor them and we make them emotionally comfortable. We teach them social skills, language development, and their overall development is done in Mickey Mouse Preschool. Thank you so much.